6 खासदार ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याची चर्चा आहे। तर आतापर्यंत अनेक मोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडलेत, ज्यात छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे। याआधी सुद्धा शिवसेनेला अनेक मोठे धक्के बसले, मात्र महाविकास आघाडीचं सरकार असताना शिंदे आमदार आणि खासदारांसह बाहेर पडले। त्यांनी पक्षावरच दावा केला। शिवसेना 2 शिवसेना झाल्या, एक उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि एक शिवसेना म्हणून ज्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली ते एकनाथ शिंदे यांचा पक्ष। तर आतापर्यंत शिवसेना फुटीचा नेमका इतिहास काय? छगन भुजबळ 1991 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते। गणेश नाईक 1998 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले। नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेची साथ सोडली। राज ठाकरे 2005 मध्ये बाहेर पडले। एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत थेट शिवसेनेवरच दावा केला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, या आधीच अनेकदा शिवसेनेतून अनेक मोठे नेते बाहेर पडले, अनेक मोठे धक्के शिवसेनेला बसले। 2022 मध्ये सगळ्यात मोठा धक्का बसला, थेट पक्षावरच दावा करण्यात आला आणि त्याच गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली। आता सुद्धा पुन्हा एकदा 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। नक्की श्रुती, आपण पाहतोय की शिवसेना सलग 6व्यांदा फुटण्याच्या मार्गावर आहे। 1991 साली छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्यानंतर गणेश नाईक 1998 मधून बाहेर पडले होते, त्यानंतर 2005 मध्ये नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले। 2022 मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का जो आहे तो शिवसेनेला बसला होता, कारण की एकनाथ शिंदे यांनी 40हून अधिक आमदार आणि खासदार घेऊन जो आहे तो वेगळा गट स्थापन केला। नंतर संपूर्ण शिवसेना जी आहे ती त्यांनी ताब्यात घेतली आणि त्यानंतर जवळपास 4 वर्षानंतर शिवसेनेचं हिरक महोत्सवी वर्ष जे आहे ते 60वा वर्धापन दिन 2 दिवसानंतर साजरा होणार आहे। मात्र त्या अगोदरच आणखी 6 खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे आणि हे 6 खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्व हालचाली ज्या आहेत त्या हालचाली होत असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। नक्कीच निवृत्ती, नक्कीच काय घडामोडी घडतायत लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।